रोहित पाटील ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे श्री मुक्तेश्वर देवालयामध्ये. या मंदिरामध्ये अनेक देवी देवतांचे दर्शन करायला मिळते. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर समोरच नंदी बघायला मिळतो. या मंदिराचा प्रवेशद्वाराचा जर विचार केला तर घंटेच्या आकाराचं प्रवेशद्वार आहे. त्यानंतर सुरुवात होते ती मुख्य मंदिराला, ज्यामध्ये आपण सुरुवातीलाच पाहतो भिंतीवर खूप सुंदर अशी विष्णूची मूर्ती साकारण्यात आली आहे, ज्यामध्ये आपल्याला बरेच बारकावे बघायला मिळतील आणि विष्णू लोकांचे दर्शनही घेता येईल. मुख्य मंदिरात आपल्याला मारुतीराया, श्रीराम, लक्ष्मण, सीता यासोबत नंदीसोबत भगवान शंकराचे, त्यानंतर आपल्याला गुरुदेव दत्तांचे, गणपती बाप्पांचे आणि ह्या व्यतिरिक्त प्रभू विष्णूचे दर्शन होते. सो आता आपण मुक्तेश्वर देवालयामध्ये आहोत. आता आपण लिफ्टचा वेट करतो आहे. लिफ्टमधनं जाण्यासाठी 10 रुपये पर तिकीट चार्ज केलं जातं. सो लिफ्टमधनं आपण वरती जाणार आहोत. वरती जाऊन आपल्याला जे देवस्थानं आहेत, अजून खूप सारी मंदिरं आहेत, ते आपल्याला बघायला मिळतील. जसं की 12 ज्योतिर्लिंग, अष्टविनायक दर्शन, जे पूर्ण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. असंच आपल्या ब्लॉग्ससोबत जोडून राहा. रोहित पाटील ब्लॉग्समध्ये मी ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही नक्की या ठिकाणाला व्हिजिट द्या. खूप सुंदर मंदिर आहे. चला कंटिन्यू करूया. पहिलं मंदिर आहे ते सोमनाथ, जे सौराष्ट्र गुजरातमध्ये आहे. मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश, त्यानंतर महाकालेश्वर जे मध्य प्रदेश उज्जैनमध्ये आहे. त्यानंतर ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये जे मंदिर आहे ते. त्यानंतर केदारनाथ हिमाचल उत्तरांचलमध्ये आहे. त्यानंतर भीमाशंकर, काशी विश्वेश्वर वाराणसी उत्तर प्रदेश. त्यानंतर त्र्यंबकेश्वर नाशिक महाराष्ट्र. त्यानंतर वैद्यनाथ. त्यानंतर नागेश्वर गुजरातमध्ये आहे द्वारकापुरी. त्यानंतर तामिळनाडूमध्ये रामेश्वर. त्यानंतर भुवनेश्वर वेरूळ महाराष्ट्र. आणि समोर आपण पाहतो श्री शंकर भगवान, पार्वती माता आणि बाळ गणेशसोबत, गणपती बाप्पांसोबत. खूप सुंदर आहे. त्यानंतर आपल्याला शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, तसेच गणेशपुरीच्या नित्यानंद महाराजांचे दर्शन होते. सो समोर आपण जे पाहतोय ते नवनाथांचे रूप आहे. पहिलं रूप जर पाहिलं आपण तर मच्छिंद्रनाथ, त्यानंतर गोरक्षनाथ, त्यानंतर श्री जालिंदरनाथ, त्यानंतर आपण कानिफनाथ पाहतोय, त्यानंतर चौरंगीनाथ, त्यानंतर नागनाथ, त्यानंतर भर्तृहरीनाथ, त्यानंतर रेवणनाथ, त्यानंतर गहिनीनाथ. आपण हे जे पाहिलेत ती नवनाथांची रूपं आहेत. सो आपण पाहिले ते नवनाथ होते. आणि त्यानंतर शिर्डीचे साईबाबा. खूप सुंदर मंदिर आहे. आणि खरंच आता या फ्लोअरवरून आपण खालच्या फ्लोअरला जातो. जसं जसं एक एक फ्लोअर उतरत जातो आहे तसं तसं आपल्याला सर्व मंदिरांचं दर्शन होणार आहे. तर पुढचं जे दर्शन होईल, पुढचं मंदिर आहे ते आपण पाहूया. तर सर्व संत बघायला मिळतील आपल्याला. सर्व संतांचे दर्शन आपल्याला या फ्लोअरला झालेलं आहे. आणि आता आपण निघालो आहे खाली चालत आपण आता नेक्स्ट फ्लोअरला जाणार आहोत. खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट द्या. एक्झॅक्ट इस्कॉन टेम्पल आहे त्याच्यात समोरच हे मंदिर आहे. आणि खरंच जर तुम्ही या मंदिराला व्हिजिट केली असेल या आधी तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि जर नसेल केली तर नक्की व्हिजिट द्या. आपण आता जे पाहिले ते देवीची 9 रूपं होती आणि त्यांचं दर्शन घेऊन आपण आता पुढे निघतोय. अजून खाली आपण जातोय पुढच्या नेक्स्ट फ्लोअरला. खूप सुंदर मंदिर आहे.
एक एक जसं फ्लोअर आपण उतरत जातो तसं तसं आपल्याला देवी देवतांचं दर्शन होत आहे. आता पुढचं जे मंदिर आहे ते अष्टविनायक आहे, जे खरंच खूप सुंदर आहे. तुम्हाला एकाच जागी सर्व देवी देवतांचे दर्शन मिळतील आणि खरंच मन प्रसन्न झालं. आता आपण बघतो अष्टविनायक दर्शन. आता आपण अष्टविनायक दर्शन आणि खरंच दर्शन झालेलं आहे. अष्टविनायक आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आता निघतोय. नेक्स्ट पुढचं आपण जसं बिल्डिंग उतरतोय तसं खाली खाली जातोय. अष्टविनायकचं दर्शन करून आता आपण निघालोय दशावतार. खरंच खूप सुंदर मंदिर आहे आणि तुम्ही नक्की व्हिजिट द्या. आता आपण पाहणार आहोत दशावतार. इथे गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला बालाजीचे स्वरूप बघायला मिळाले आणि इथेच दशावतारसुद्धा बघायला मिळतात. मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि कल्की असे अवतार आपल्याला बघायला मिळतात. आपण आता पाहिले ते दशावतार होते आणि तिकडनं आता आपण खाली जातो आहे. खरंच आज अनएक्सपेक्टेड असं हे मंदिर आहे आणि एकाच इमारतीमध्ये एवढी सर्व देवस्थानं खूप सुंदर आहे, अप्रतिम. तुम्ही नक्की व्हिजिट द्या. जाताना आम्ही लिफ्टने गेलो 7th फ्लोअरला आणि 7th फ्लोअरपासून आता आम्ही एक एक फ्लोअर जसं खाली येतो तसं आम्हाला सर्व देवी देवतांचं दर्शन होतं आहे. तर आणि ही लिफ्टसाठी लाईन आहे. लिफ्ट तुम्हाला 7th फ्लोअरला सोडेल. त्यानंतर तुम्ही एक एक फ्लोअर जसं खाली याल तसं तुम्हाला दर्शन होईल. खूप सुंदर दर्शन झालं आपलं आणि मी आशा बाळगतो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हा ब्लॉग आपल्याला तुम्हाला नक्की आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा ही व्हिडिओ कशी होती. मी हा व्हिडिओ इथे संपवतो. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.